कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. मला जोपर्यंत सुधाकर घारे किंवा पक्षाची मंडळी येऊन जोपर्यंत सांगत नाहीत की माझ्या बाबतीमध्ये मी कसं वागावं, हे जोपर्यंत वेळ काढून ते मला सांगत नाही तोपर्यंत मी सक्रिय होणार नाही. मला वागायला स्वातंत्र्य आहे ना. स्वातंत्र्य म्हणता येणार नाही, कारण मला मध्ये एक पत्र द्यायचं होतं. हा. त्यावेळी मला सुधाकर घारेंनी सांगितलं होतं पक्षाचं लेटरहेड वापरू नको. पक्षाचं लेटरहेड वापरू नको म्हटल्यानंतर मला थोडासा शॉक झाला. मी की अरे काहीतरी गडबड आहे म्हणून मी जात नाही. मला त्यांनी स्पष्टपणाने काही गोष्टी सांगाव्यात. मी जरूर मी सुधाकर घारे हाच माझा नेता मानून मी पक्षामध्ये आलो. मी सुधाकर घारेला आजही नेता मानतोय. उद्या हे नेता मानण्याची माझी परिस्थिती आहे. पण त्याला मी नकोच पाहिजे असेल तर मी काय फार असं का, ज्या राष्ट्रवादीमध्ये बोलणारा तुम्ही आक्रमक येणार आहे, बाकी सगळे पगारावर असतील ते लगेच चौकट चौंगटी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, त्यांचा रिझल्ट 0. तुम्ही बोलताय, काम जरी नसलं तर बोलताय, बोलायला ते बाकी तयार नाहीये, तुम्ही बोलताय, मग तुमच्यावर घारे अन्याय करतात. हे कसं म्हणजे विषय असा आहे, घारेंना अजून नॉलेज कळलं नाही का राजकारणाचे? घारेंना कळलं नाही असं म्हणता येणार नाही. घारे अतिशय हुशार माणूस आहे. घारेंना सगळं कळलं, परंतु कळून ते जर हे कळल्यासारखे करतात योग्य नाही. त्यामुळे मी वाट बघतोय. मी वेट अँड वॉच मध्ये मी अजूनही वाट बघतोय. मी कुठलाही हे करत नाही. मी पक्षाच्या मिटिंगला जोपर्यंत ते माझ्याकडे येत नाहीत, जोपर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल मला ज्या गोष्टी सांगत नाहीत, तोपर्यंत मी पक्षाच्या मिटिंगला मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी कुठल्या पक्षात जाणार नाही. माझा पक्षाच्या किंवा कर्जत तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याशी घेणारच नाही. तुम्ही गुन्हेगारच ठरलेत ना राष्ट्रवादीच्या वतीने. आनंद आहे ना. तुम्हाला घेणार कोण आता? अरे मला काय घेणं. मी कुठल्या पक्षात गेलो पाहिजे असं काय नाही. मी स्वयंभू माणूस आहे. माझ्याकडे स्वयंभू विचार आहे. अरे मी ते विचार घेऊन काम करेन. मला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहिती आहे ना, मी विधानसभा अपक्ष लढलोय. मी नाही विचार करत. मी फाटका आहे पण नेटका माणूस आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.